विषय असा आहे जो सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलेला आहे की मोकाट कुत्र्याला जे इंजेक्शन वगैरे देऊन ते सोडून देणे. पण कसं असतंय, पहिला हा प्रश्न आहे की सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांचे जे जज आहे तर ते काही असे काही गल्लीत फिरणारे नाही आहेत. त्यांना VIP सिक्युरिटी आहे आणि त्यांच्यापाशी येण्यासाठी चांगल्या माणसालासुद्धा परमिशन भेटत नाही. सर्वसामान्य लोक आहे त्यांना माहिती नाही. माझ्या स्वतःच्या मुलाला एक कुत्रा डासला होता, ते बी त्याला लस वगैरे दिली होती, तरी ते मी घाटीत गेल्याच्या नंतर त्याला ज्यावेळेस इंजेक्शन दिले तर त्याची जी परिस्थिती होती तर त्याला कमीत कमी दोन महिने इंजेक्शन दिलेले. आणि जर समजा हायकोर्ट मुंबईचं जर कबूतर खाण्याला पक्षाला जर ते म्हणत असताना की याला बंदिस्त तुम्ही हे करा आणि कुत्र्याला जर सोडता असाल तर नेमकं मग आता सुप्रीम कोर्टाचं काय जेच कोणाच्या इशाऱ्यावर चालतात हे काही कळायला मार्ग नाही. तर याचा आम्हाला आम्ही सुप्रीम कोर्टाचा जाहीर निषेध करतो. प्राण्याला आमचा विरोध नाही आहे, पण कुत्रा हा विषय असा आहे, विषारी आहे. एखाद्याला रेबीट झाला तो खेळाडू वारलेला आहे याच्यामुळं, बरोबर आहे. त्याच्यामुळं याची नसबंदी करून याची विल्हेवाट हे महानगरपालिका आणि जे प्रशासन असेल या लोकांना करायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या जजला काही रिकामे फिरत नाही, असं सर्वसामान्य लोक फिरते. त्याच्यामुळे त्या सर्वसामान्य लोकाला याची व्यथा माहिती आहे. याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो.